केजमध्ये ज्या महिलेची चौकशी झाली ती देखील निकटवर्तीय असल्याची जी सूत्रांची माहिती आहे. मात्र तिची देखील काल जवळपास 5 ते 6 तास अशी कसून चौकशी झाल्याची देखील सीआयडीच्या ज्या सूत्रांची माहिती आहे त्या सूत्रांकडून ती माहिती मिळाली. विशेष म्हणजे यामध्ये त्या महिलेला पुण्यावरून बोलवलं होतं चौकशीसाठी आणि नोटीस देऊन बोलवलं होतं अशी देखील जी माहिती आहे ती सूत्रांनी सांगितलेली. विशेष म्हणजे तिथं केज पोलीस स्टेशनमध्ये ज्या पोलीस स्टेशनमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल झाला आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच ठिकाणी म्हणजे आपण यातही कन्फ्युजन करायचं नको. आता हे जे 3 प्रकरण आहेत ही 3 प्रकरणं वेगवेगळे आपण त्याच्यानंतर बोलू. तर त्यामध्ये खंडणीच्या प्रकरणामध्ये त्यांची चौकशी करण्यात आली आणि त्याचबरोबर त्या केज पोलीस स्टेशनमध्ये ज्या महिलेची चौकशी करण्यात आली पुण्यावरून जवळपास 5 ते 6 तास ती महिला कोण हा जो प्रश्न आहे तो हा प्रश्न बहुतांश लोकांना धक्का देणार आहे, बहुतांश लोकांना अनुत्तरित आहे आणि नेमकी तिची एवढा वेळ चौकशी केली गेली तर तिचे आणि ती महिला पॉलिटिकल करिअरमध्ये नाही, जशी संध्या पॉलिटिकल करिअरमध्ये पॉलिटिकल निवडणुका असतील किंवा नेत्यांच्या संपर्कात महिलांना राहावं लागतं, पण त्या महिलेचा राजकीय काही कारकीर्द नाहीच आहे. आतापर्यंत तर कुठल्याही राजकीय व्यासपीठावरती गेल्या अनेक दिवसापासून पत्रकारिता करताना अशा पद्धतीने कुठल्याही पद्धतीची चर्चाही झाली नाही, कुठल्या पद्धतीने स्टेजवरती देखील आलेलं चित्र पाहायला मिळालं.